हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण विचार व्यवस्थित कसा करायचा ह्याच्याबद्दल बोलूया. आपण विचार करायचं चुकलो की काय होते, खूप सगळं बिघडते. आपण आयुष्यात जीवनात पुढे जाऊ शकत नाही, प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी आपल्याला कळतच नाही कसं विचार करावा. आणि विचार करताना काही लोक विचाराचे ऐवजी चिंता करत बसतात. आणि चिंता केली की आपल्याला माहित आहे, चिंता आणि चिता हे फरक फक्त बिंदूचा. पण चिंता निर्जीवाला जळत नाहीये, चिंता सजीवाला जळते आणि चिता मात्र निर्जीवांना जळते. त्यामुळे चिंता करायची नाही. ओव्हर थिंकिंग करायचं म्हणजे काय? चिंताची एक प्रकारची. हे ना काय होते, हे ना आपल्याला सगळं आपली एनर्जी तरी जातीये. आणि फायदा आहे का? काही बदल होतो का? काही आयुष्यात चांगलं घडते का? नाही. एनर्जी जाते, पैसा जातो, काळजी लागते, तुमची तब्येत खराब होईल. त्यामुळे हेतनं तुम्हाला खूप असं नुकसानाची होते. त्यामुळे आपण क्लिअरली विचार करायला शिकायला पाहिजे. क्लिअरली विचार करणं म्हणजे काय? म्हणजे क्लॅरिटी असणं. क्लिअर, ओके, काय झालं, असं झालं, काय करायचं, हे क्लॅरिटी पाहिजे. आता ही क्लॅरिटी कशी येईल? अगदी सोपं आहे, काही अवघड नाहीये. क्लॅरिटी यायला आपण प्रेझेंटमध्ये म्हणजे वर्तमानात जगायला शिकायला पाहिजे. नो डाऊट चॅलेंजेस येतात, भरपूर चॅलेंजेस. रोज दिवस, नवीन दिवस म्हणजे नवीन चॅलेंज येते. आता नुकतंच काय घडलेलं सांगते मी. 2 दिवसापूर्वी मी आपल्याला बोलले होते, आमची बदली मुंबईला झाली आहे म्हणून आम्ही नांदेडहून मुंबईला चाललोय. तसं 2 तारखेला जायचं ठरलं. पॅकर्स आणि मूवर्स आले, सगळं ते पॅक केलं ट्रकमध्ये. पॅक केल्यावर त्यांचं ट्रक निघाल्यावर आम्ही पण आमचे कारनं मुंबईला यायला निघालो. आणि आदल्या दिवशीच असं ठरलेलं होतं रात्री प्रवास करायचा, आणि दरवर्षी आम्ही तसं करतो. त्यामुळे रात्री आम्ही औरंगाबादला गेस्ट हाऊसवर राहिलो. गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस बुक केलेलं होतं रूम आधीच, त्यामुळे आम्ही तिथे राहिलो. आणि ट्रकवाल्यानं पण तसं सांगितलं होतं, मी रात्री थांबतो आणि दुसऱ्या दिवशी 10पर्यंत मी मुंबईला पोचतो. ठरलं. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही आंघोळ वगैरे करून निघालो. आम्ही 10पर्यंत, 10च्या आधीच मुंबईला येऊन पोचलो. आम्ही पोचलो, ते ट्रकवाल्याला फोन केला. आणि हे ठरलेलं होतं का, म्हणजे त्यांचे इथले मुंबईचे ऑफिसची माणसं अनलोडिंगला सामान उतरून घरात आणून ठेवायला आलेली पण येऊन थांबली होती 10 वाजता. का म्हणजे त्यांना 10 वाजता पोचायची वेळ दिलेली होती. त्याचा फोन आला नाही, मला जाग आली नाही बघा, उशिरा जाग आली, त्यामुळे मी 2 वाजेपर्यंत येतो. सगळे वाट बघत थांबले 2 वाजेपर्यंत. ती आलेली मुलं, माझे मुलाची ओळखीची बरी माणसं, 7-8 माणसं आलेली होती. मग दुपारची वेळ म्हटल्यावर मुलांना सगळ्यांना डबे वगैरे मागवले. इथे मुंबईत एक बरं, काय हवं तर तुम्हाला लगेच मिळते. आणि त्याचे मित्राचं घर जवळच असल्यामुळे आम्ही त्याचे मित्राचे घरी राहिलो होतो, त्यामुळे आम्ही आरामशीर होतो. आणि 2 वाजेपर्यंत त्याला फोन केला, कुठे आहेस म्हटलं तर 5 वाजतील म्हणाला संध्याकाळचे. मग 5 वाजता त्यांच्या ऑफिसची मुलं म्हणजे भरणारी मुलं आलेली होती, ती गेली. ती म्हणाली आता दुसरे दिवस, अहो कामगार कशाला थांबतील. मग हे नाही, ह्याचे मित्रांना वगैरे सांगितलं ना, आता काही उपयोग नाही, तुम्ही पण आपले घरी जाऊन आराम करा. ते पण गेले. मग रात्री 7पर्यंत येतो म्हणाला. 7ला फोन आला, कुठे आहेस विचारलं की म्हणाला 9 वाजतील. मग शेवटी 10 वाजता ट्रक आली.
10 वाजता ट्रक आली. मग त्याला सांगितलं काही इथे अनलोडिंगवाले नाही आहेत, ती मुलं गेलेली आहेत, त्यामुळे त्यालाही रात्रभर थांबावं लागलं नो डाऊट. मग रात्रभर तोही थांबला. दुसऱ्या दिवशी 8 वाजता ती मुलं आली सगळी. ते सगळं जागेला लावलं, सामान जागेला लावतात म्हणजे ते मोठं मोठं सगळं कॉट म्हणा, फ्रीज म्हणा, हे सगळं लावतात. गॅस ऑलरेडी आलेला होता, गॅस लावून झालं. मग बाकीचं सगळं आमचाही 90% झाला. अजून AC वगैरे जोडायला, ते मुलांना 2-3 दिवस रजेवर आहेत ती म्हणून म्हणाली गडबड आहेत का 2-3 दिवसानं येऊ म्हणतात. आम्ही म्हटलं ठीक आहे 2-3 दिवसानं या, आता काही पाऊस आहे, एवढं काही हे नाही, चालते म्हणून. दोन्ही AC वगैरे जोडायचे आहेत. बाकी 90% सगळं झालं. पण तो ट्रकवाला आला नाही म्हटल्यावर सगळ्यांना काळजी वाटली. पूर्वी ते कसं ट्रक बरोबर बाकीची भरणारी मुलं असायची, आता तसं नाही. फक्त ड्रायव्हर बरोबर पाठवतात, मग इथले त्यांचे ऑफिसमधले मुलांना पाठवतात सामान उतरवायला. त्यामुळे ड्रायव्हर एकटाच असतो, त्यामुळे तो काय करतो त्याचं त्याला माहीत. त्यामुळे आम्हालाही खूप हे नो डाऊट त्याचे मित्राचं घर होतं, त्यामुळे आम्ही आरामशीर राहू शकलो. नाही ते प्रॉब्लेमच झाला असताना. घर आहे मोठंचं मोठं, पण झोपायला काय आहे, सगळं ट्रकमध्ये आहे सामान सुमान सगळं. त्यामुळे मित्राचं घर असल्यामुळे आम्ही आरामशीर होतो. आम्हाला काही प्रॉब्लेम झाला नाही. म्हणजे मला काय म्हणायचं, आपण चिंता करायची नाहीये. व्यवस्थित असलं आपण, व्यवस्थित सगळं होत असते. प्रेझेंटमध्ये जगायचं. आत्ताच्या वेळेला जगलं का नाही, काहीही प्रॉब्लेम्स येत नाही. आणि आपण काळजी केली, ओव्हर थिंकिंग केलं की आपला विचार करायची शक्ती पण नाहीशी होते. मग आपण विचारच करू शकत नाही काय करू म्हणून. त्यामुळे ओव्हर थिंकिंग करायचं नाही आणि कुठलाही विचार पण करायचं नाही. नको ते ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाही. ओव्हर थिंकिंग केलं का नाही, आपण नीट व्यवस्थितपणे विचार करू शकत नाही. आपण विचार करायचं, आपली शक्ती नाहीशी होते. त्यामुळे शांत राहायचं आणि आपल्याला ऍडजस्ट करायची तेवढी ताकद येते आपोआप. आपण शांत राहिलो ते. आपण चिंता केली की आपल्याला काही कळत नाही काय करायचं, आपलं सगळं बंद होऊन जाते. त्यामुळे बिलकुल चिंता करायची नाही. क्लॅरिटी ठेवायची. क्लॅरिटी ठेवली की आपण व्यवस्थितपणे विचार करू शकतो. इवन आता आपली मुलं 10वी 12वी झालेली असतील, पुढे काय करायचं अशा वेळी चिंता करायची नाही. अगदी क्लिअर कट त्याचा इंटरेस्ट काय आहे, कुठे आपल्याला ऍडमिशन मिळेल, त्याला त्यात इंटरेस्ट आहे का, पुढचं काय, त्याला जायला यायला कसं सोयीचं आहे, हे सगळं शांतपणानं विचार करायचा. आणि तुम्ही म्हणाल अहो आमच्या डोक्यात असं शांतपणा येतच नाही, मग काय करायचं. मग येत नसलं की अशा वेळी मेडिटेशन फॉलो करा. मेडिटेशननं खूप आपण आपले विचारांवर आपल्याला कंट्रोल येतो. मी हे बोलतीये हे अनुभवानं बोलतीये, उगीच बोलत नाहीये. नाही ते ॲक्च्युअली यंग एजमध्ये असं होते मुलांना मुलींना, त्यांना काही कळत नाही, काय करू हे त्यांना सुचत नाही. का सुचत नाहीये, डोक्यात क्लॅरिटी नाहीये, विचार करायचं सगळं पार्ट्स बंद पडलेले आहेत. त्यामुळे काळजी करायची नाही. आधी डोकं शांत ठेवायचं. आले त्या गोष्टीला आपण चॅलेंज स्वीकारून तिथनं पुढे जायचे, मार्ग निवडायचे. कित्येक वेळेला जे काही घडते ते चांगल्यासाठी पण घडत असते. त्यामुळे जे काही होते हे चांगल्यासाठीच होते, हा विचार आपण ठेवून घ्यायचा. आणि शांतपणानं राहिलो का नाही आपण,
आपल्याला योग्य रीतीनं विचार करता येतो. त्यामुळे आजपासून आपण विचार कसे योग्य प्रकारे करायचे हे फॉलो करूया. हॅव ए गुड डे.